कोरोनानंतरच्या काळात खऱ्या अर्थानं शेतीचं काय महत्त्व आहे हे सर्वांना समजलं आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पेरले या गावामध्ये शेतीमध्ये अत्यंत चांगलं काम करणारे स्वतः शेती करून याचबरोबर शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी स्वतः शेतीचे व्यवसाय पूरक व्यवसाय सुरू करून ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालणारं असं एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे विजयसिंह भोसले. आज आपल्या स्टुडिओमध्ये विजयसिंह भोसले स्वतः आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे की पेरलेसारख्या ग्रामीण भागात सुद्धा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करताय. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं कशा पद्धतीनं सुरुवात झाली सांगाल का? कशी झाली हे सांगण्याचं म्हणजे मी स्वतः माझं शिक्षण MSc ॲग्री हॉर्टिकल्चर या विषयात आहे आणि 5 वर्ष मी प्रोफेसरशिप केली. त्याच्यानंतर 2 वर्ष वायनाड मॅनेजर म्हणून काम केलं. मनात पहिल्यापासून एक ध्येय होतं की शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणे आणि आपल्या घेतलेल्या शिक्षणाचा हा शेतकऱ्यांसाठी फायदा करून देणं. भविष्यात खूप मोठी मोठी स्वप्न पाहतोय आणि ती फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या संदर्भातली. उदाहरणार्थ घेतलं तर पहिल्यापासून असं एक ध्येय होतं की शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या त्यांच्या बांधावरती सुटाव्या. शेतकऱ्यांना ज्या काही भविष्यात मार्केटपर्यंत पोचण्यात किंवा बाहेर जाण्यास ज्या काही अडचणी येतात त्या त्यांच्या तिथं सॉल्व्ह झाल्या. कारण एक व्यक्ती सर्व सिस्टीम राबवू शकत नाही. म्हणजे मोठा उद्योगपती जरी झाला तरी त्याच्याकडं वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळी काम करणारी माणसं असतात. परंतु शेतकरी असा एकच माणूस आहे की तो सगळं स्वतःच करतो. म्हणजे स्वतःच बँकेत जातो, स्वतःच खतं आणायला जातो, स्वतःच राबतो, स्वतःच मार्केटिंग करतो. पण हीच सिस्टीम जर शेतकऱ्यानं जशी उद्योगपती नवीन राबवतात त्या पद्धतीनं जर इम्प्लिमेंटेशन झालं तर नक्की शेतकरी हा कॉर्पोरेट लेवलला आणि शेतकरी मोठा होईल असं एक ध्येय एक उद्दिष्ट ठेवून मी खरोखर 2017 साली पूर्णपणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे वळायचं हे ठरवून मी तिथं पदार्पण केलं. खरं तर तुमचं मी शेती पाहिली, सोयाबीन असेल किंवा इतर सगळे प्रयोग जे आहेत ते प्रयोग तुम्ही नेहमी करत असता. जिजामाता स्वयंसहायता जी तुमची संस्था तुम्ही स्थापन केली ते कशा पद्धतीनं ती स्थापन झाली आणि काय नक्की उद्देश डोळ्यासमोर होता? 2017 साली ज्यावेळी मी माझी नोकरी सोडून आलो त्यावेळी सर्वप्रथम मी सगळ्यात पहिल्यांदा दूध संकलन चालू केलं. दूध संकलन चालू केल्यानंतर बाबा म्हणजे काय करायचं हे ठरवत असताना दूध संकलनाकडे का वळलो तर दूध संकलन हा कसा आहे की पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. परंतु लोकांचं मार्केटिंग करण्यासाठी म्हणजे लोकांना दूध उत्पादित करायचं माहीत आहे सर्व शेतकऱ्यांना, परंतु त्याचं पुढं मार्केटिंग कसं करायचं किंवा कशा पद्धतीनं पुढं जायचं हे उद्दिष्ट ठेवून मगाशी मी म्हणलो तसं एक डिपार्टमेंट आपलं एक मार्केटिंगचं पहिल्यांदा आपण आपल्या ताब्यात घेऊ म्हणून त्या पद्धतीनं मी दूध संकलन चालू केलं. त्याच ओघात 2018 ऑक्टोंबरला एक शासनाची नवीन योजना आली. ती गटशेती प्रोत्साहन करण्यासाठी सामूहिक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी गटशेतीची योजना आली. या गटशेती योजना थोडासा ह्याचा एक बेनिफिट असा झाला की मी स्वतः MSc ॲग्री असल्यामुळं माझे मित्र परिवार किंवा सगळे ॲग्रिकॉस जे काही मित्रमंडळी लागले ह्यातनं अधिक माहिती मिळत गेली. मग यावेळी मी कृषी विभागाशी संलग्न झालो. कृषी विभागाला माहिती करता गेलो की बाबा अशी योजना आहे आणि असं झालं आहे. तर त्यावेळी तिथल्या सर्व अधिकाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आश्चर्यचकित झाले की खरोखर की एक MSc ॲग्री झालेला व्यक्ती बाबा ही उद्दिष्ट ठेवून या गोष्टी करण्यासाठी उत्सुक झाला आहे. त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी कृषी विभागाचा भरपूर मोलाचा आणि सहकार्य लाभलं आणि त्याच्या थ्रू मग मी पहिल्यांदा गट स्थापन केला, तो जिजामाता शेतकरी स्वयंसहायता समूह नावानं. मग याचं उद्दिष्ट असं होतं की सामूहिक शेती करायची. जे काही सामूहिक गोष्टी आहेत उदाहरणार्थ मगाशी मी जसं म्हणलो की एखादी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये परचेस डिपार्टमेंट वेगळं असतं, मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळं असतं, फायनान्स डिपार्टमेंट वेगळं असतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना हे कधी जमतं तर हे एक समूहानं करत असताना जमतं. मग त्या पद्धतीनं समूहानं करायच्या दृष्टीनं मी सामूहिक शेती करायच्या दृष्टीनं किंवा अवजार बँक असेल किंवा सर्व गोष्टींचं उत्पादित झालेला माल हा सामूहिकरित्या मार्केटला पाठवणं असेल या गोष्टीसाठी ते आराखडा तयार करून
करून मी गटशेती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केला. त्या अनुषंगानं मला ते गटशेती योजनेचं म्हणजे निवड पण झाली. गटशेती योजना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं राबवली. बऱ्यापैकी त्यामध्ये आपण जे काही घटक घेतलेले होते की जो पहिला आपला जो व्यवसाय होता दूध संकलन करणं, त्यालाच जो लिंकिंग म्हणजे थोडक्यात त्यालाच जोड देत की आपण दूध संकलनाबरोबर सायलेज म्हणजे मुरघास निर्मितीचा प्रकल्प त्यामध्ये घेतला. त्याच्यानंतर देशी गाई गोठा घेतला. हे करत असताना आत्ता काळाची गरज काय आहे. आता एक तुम्ही मगाशी बोलला की कोरोनाच्या काळात मी 30 ते 40 टन भाजीपाला आम्ही गटामार्फत पंचक्रोशीतला कलेक्ट करून पुणे या ठिकाणी MCDC थ्रू जे त्यांनी कॉलनी म्हणजे मोठमोठ्या कॉलन्या दिल्या होत्या किंवा मोठमोठ्या अपार्टमेंट दिल्या होत्या, त्यांना डोर टू डोर आपण सप्लाय केला. मग यामध्ये मार्केटिंगचा एक चांगला आम्हाला अनुभव आला, आम्हाला त्याचा फायदा झाला आणि आज त्या अनुभव बेसवर आम्ही त्या गोष्टीवरती कोणतीही गोष्ट मार्केटिंग करण्याची आमची ताकद किंवा आमची स्वतःची हिंमत वाढली गेली. मग या पद्धतीनं आम्ही तो जिजामाता गट कार्यरत राहिलो. जिजामाता गटाच्या माध्यमातून किती व्यवसाय तुम्ही त्यात इन्क्लूड केलेले आहेत? आता जिजामाता गटाच्या माध्यमातून आम्ही डेअरी व्यवसाय करतोय, मुरघास निर्मिती करतोय, त्याच्यानंतर देशी गाय गोठाचं हे करतोय म्हणजे देशी गाय गोठा संगोपन आहे, त्या थ्रू निघणारे गौरी असेल, गोमूत्र अर्क असेल, त्याच्यानंतर जीवामृत बनवणे असेल, या गोष्टी सगळ्या आम्ही करतोय, या म्हणजे निर्मित करतोय. आणि हे करत असताना आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा शेतकऱ्यांचा माल खरेदी विक्री असेल, हे पण आम्ही या पद्धतीने करतोय. आता त्याच्या पुढं आमचं थोडीशी वाटचाल चालू आहे. हे सगळं करत असताना कृषी विभागाचं कसं तुम्हाला सहकार्य मिळतंय, अधिकाऱ्यांचं कसं सहकार्य मिळतंय? यामध्ये बहुमूल्य सहकार्य मिळतंय. म्हणजे काय की ज्या काही कृषी योजना आहेत, कृषी विभागाच्या योजना आहेत, त्या आजपर्यंत सगळ्यांना लोकांना माहीत होत्या, परंतु इम्प्लिमेंटेशन ज्यावेळी करायला जायचं त्यावेळी शेतकरी म्हणजे तेवढ्या फोर्सनं, आता शेतकऱ्यांना तो एक शेतकरी गेला तर एक शेतकऱ्याला घ्यायचं म्हटलं की तो म्हणतो की मगाशी म्हणल्याप्रमाणे मीच सगळं करायचं, हे करायचं, कागद आणायचा, द्यायचा, घ्यायचा, तो त्याला थोडासा त्रास होतो. परंतु मला आम्ही ज्यावेळी गट स्थापन केला, गटाच्या पुढं आम्ही आत्ता फार्मर प्रोड्युसर कंपनी देखील स्थापन केली. परंतु ज्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत, अधिकारी लोक आहेत, म्हणजे मग तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी असतील, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा मंडल कृषी अधिकारी असतील, या सर्व अधिकाऱ्यांचं एवन आपल्या प्रकल्पाला आयुक्त साहेब आत्ताचे जे धीरज कुमार आयुक्त आहेत, त्यांची स्वतःची व्हिजिट झालेली आहे. बऱ्यापैकी शासकीय सगळ्या अधिकाऱ्यांच्या व्हिजिट आपल्या प्रकल्पाला झालेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे कशा पद्धतीनं राबवलं पाहिजे, त्याचा बेनिफिट काय झाला पाहिजे, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे त्या योजनेचं, ते आपण बऱ्यापैकी खाली इम्प्लिमेंटेशन म्हणजे राबवण्याचं कार्य करत आहे. आणि यामध्ये अधिकाऱ्यांचं सहकार्य म्हणजे त्यांना जे काय हवं आहे किंवा कशा पद्धतीनं राबवली गेली पाहिजे योजना, त्या पद्धतीनं आपण त्या पद्धतीनं सगळ्या खालचून म्हणजे ज्या काही बाबी आहेत, उदाहरणार्थ आता मुरघास युनिट असेल, या मुरघासामध्ये एक बेनिफिट काय आहे, लोकांना मका उत्पादित करण्याकरता प्रोत्साहित करणे, त्या मकाला मार्केट आहे का, मग ते मार्केट आम्ही जिजामाता गटामार्फत देतो की जे खरेदी करतोय त्याचं सायलेज बनवतोय, ते सायलेज म्हणजे ते मुरघास आम्ही पुढं विक्री करतोय, मग गोटवाल्यांना त्याचा बेनिफिट होतोय. म्हणजे शेतकऱ्याची देखील ती लिंक आणि गोटवाल्यांची लिंक ही सगळ्यांची, तो शेतकरी डायरेक्ट गोटवाल्यापाशी गेला किंवा त्याच्यावर प्रोसेस नाही झाली तर नुसता मका तो एकवट पुरवू शकत नाही. म्हणजे 1 एकर मका तो किती दिवस एखाद्या गोट्याला पुरवत राहणार, पण 1 एकर मका एकदम सगळा जरी मला तोडून दिला, हार्वेस्ट करून दिला, तरी आम्ही त्याचं मुरघास बनवून गोटवाल्यांना सप्लाय करू शकतो. या पद्धतीनं या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांची माहिती असेल ते आम्हाला कृषी विभागाकडनं चांगल्या पद्धतीने मिळते. शेतकरी जे कृषी विभागाशी संलग्न होतात काय की बाबा आम्ही काय करू काय, तर ते आवर्जून आम्हाला सहकार्य करतात की आम्हाला नाव सांगतात की काय नाही, हा कंपनी आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ही जिजामाता गट आहे की हा तुमचा मका विकत घेईल, तुम्ही लावा. ते मग काही नवीन बियाण्याची किंवा उत्पादनाचे प्रात्यक्षिक ते घेतात, त्यांना तिथं मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी ते आमच्याशी संलग्न करतात. अशा पद्धतीनं कृषी विभागाचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभतं.
खरं तर कृषीच्या विभागाच्या बऱ्याचशा योजना आहेत, मात्र आजचा तरुण तो आत्मसात करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? कारण तुम्ही 15-20 वर्ष यात काम करत आहे खरं तर शेतकरी म्हणून सुद्धा. नाही, 100% म्हणजे 2017च्या अगोदर देखील योजना होत्या आहेत, परंतु आपण ज्यावेळी पूर्ण वेळ या योजनेकडे बघतो किंवा पूर्ण वेळ आपण त्या उद्देशानं उतरतो त्यावेळी नक्की हा फायदा झाला. परंतु शेतकऱ्याचं मेन कारण हे तेच होतं आहे की शेतकरी वन मॅन आर्मी आहे. जोपर्यंत त्याचं डिवायडेशन होत नाही, उदाहरणार्थ घेतलं तरी घरात 2 भाऊ असतील तर एक भाऊ बाहेरचं बघून घरचं एक जण बघू शकतो, पण हेच जर एकटा असेल तर तो बाहेरचं घरचं बघण्यात त्याला लिमिटेशन्स येतात, त्याला नक्कीच कुठं तर मर्यादा येतात आणि त्या मर्यादेमुळं ह्या योजना पूर्ण होऊ शकत नसतील असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण शेवटी कसं आहे, शासनाचं काम आहे, त्यांना पाठपुरावा करणं, कागदोपत्री पूर्तता करणं, त्यांना सगळ्या गोष्टी राबवणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मग ह्या शेतकऱ्याला काही वेळा होत नाहीत, मग शेतकरी मग त्या गोष्टींना वैतागतो. मग शेतकरी काय म्हणतो की नको मग हे, म्हणजे एकदम बांधावली भाषा बोलायची म्हणलं तर भीक नको पण कुत्रावर, कारण त्याला त्याची धावपळ होत असते. उदाहरणार्थ आज भांगलणाऱ्या बायका आहेत 25 आणि साहेबांनी त्याला सांगितलेलं असतं ह्यो कागद आज पोच कर. मग इथं हा प्रॉब्लेम काय होतो की त्यानं तिकडं ते भांगलण्याचं काम बघायचं शेतातलं का कागद पोच करायचा, इथं त्याला मर्यादा येतात. बरोबर. मग तो म्हणतो की काय महत्त्वाचं आहे, आपल्याला हे पिकवल्याशिवाय त्याला आपल्याला अन्न मिळणार नाही, आपल्याला ह्याच्यावर भविष्य आहे. कशावर आहे तर शेतीवर आहे. मग ते बाकीचं काही नको पण शेतीच मी सांभाळतो म्हणून तो शेतीकडे बघतो. मग त्याच्यामुळं तो लांब राहतो. थोडंसं मला असं वाटतं की जर शेतकऱ्याला थोडंसं म्हणजे काही गोष्टीत सहकार्य लाभलं, कागदाला कागद हा शासनाला लागणारच 100%, तो देणं क्रमप्राप्तच आहे, त्याशिवाय योजना राबवता येणार नाहीत. आणि योजना राबवताना ज्या गोष्टी सगळ्या काही कराव्या लागतात त्या तो कुणालाही सुटलेल्या नाहीत. म्हणजे अधिकारी असतील कोणी असतील त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे, त्यांना ते पाठपुरावा करणं गरजेचं आहे. फक्त याच्यामुळं थोडंसं लांब राहतोय, ह्याच्यावर थोडासा काहीतरी पर्याय म्हणजे ठीक आहे की जर समजा मंडळ कृषी अधिकारी आता बऱ्यापैकी, आत्ता मला असा अनुभव येतो आहे की बऱ्यापैकी अधिकारी लोक जे खालचे सुपरवायझर असतील, पर्यवेक्षक असतील किंवा मंडळ कृषी अधिकारी असतील, हे स्वतः बांधापर्यंत पोचतात आणि काय नाही दादा हा कागद द्या, मी वाटलं तर घेतो देतो, असं एवढं सहकार्याची भावना आलेली आहे. आणि खरोखर म्हणजे मोठेपणा नाही आहे, पण खरोखर कृषी विभाग हे अतिशय उत्कृष्ट काम करतं आहे आत्ताच्या घडीला. तर असं मला स्वतःला अनुभव आला आहे आणि म्हणजे मोठेपणानं नाही सांगायचं, परंतु खरोखर बांधावर कृषी विभाग पोचलेला आहे आता. PG भोसले फार्मचे प्रोड्युसर तुमची कंपनी आहे, उदय कसा झाला आणि तिची उद्दिष्ट काय? आता विषय असा आहे की ही फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्यावेळी उदयास आली, ह्याचं मेन कारण म्हणजे ज्यावेळी आपले आयुक्त साहेब धीरज कुमार साहेब ज्यावेळी व्हिजिटला आले होते त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की तुमचं काम, तुमची उद्दिष्ट जी काय आहेत ती आता गटापुरती समाविष्ट न ठेवता तुम्ही याची कंपनी करा. कंपनी होण्यामागचं कारण म्हणजे काय तर कंपनी ही ऑडिटेबल असते, रेकॉर्ड असते सगळं. गटामध्ये बऱ्यापैकी ऑडिट होत नाही किंवा काही गोष्टी गटाच्या कागदावर येतात, काही गोष्टी येत नाहीत, परंतु कंपनीच्या गोष्टी ह्या सगळ्या एकदम शासनमान्य मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन ह्याच्या अंडर रजिस्ट्रेशन झालेले असतात आणि त्या गोष्टी त्या काळात पूर्ण करणं गरजेचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ वर्षाला त्याचं ऑडिट होणं, वर्षाच्या वर्षाला कंप्लायन्स करणं, म्हणजे पूर्ण शासन नियमानुसार ती कंपनी वर्कआउट होती. तर त्यावेळी मला आयुक्त साहेबांनी आवर्जून कृषी विभागाचे आपले सर्व अधिकारी सातारा जिल्ह्याचे यांच्या उपस्थितीमध्ये मला आवर्जून सांगितलं होतं की तुम्ही आता कंपनी स्थापन करा आणि तुमची ही उद्दिष्ट आहेत, उद्दिष्ट ही तुम्ही कंपनी थ्रू राबवा, नक्की तुम्हाला ह्याचा बेनिफिट होईल आणि भविष्यात ज्या काही कृषी विभागाच्या योजना असतील किंवा काय असतील ह्या नक्की समूह शेती किंवा समूहांना, गटांना किंवा कंपनींकरता राबवलेल्या जाणार आहेत. कारण आत्तापर्यंत कृषी विभाग हे म्हणजे बीज देणे आणि उगवून प्रात्यक्षिक देणे हितपर्यंत काम करत होतं, परंतु काळानुसार आता कृषी विभाग हे
उगवल्यानंतर हार्वेस्टिंग करून ब्रँडिंग करून विकणे याच्यावर जास्त भर देणार आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही पुढं वाटचाल करा. कारण म्हणजे मी मगासपासून बोलतो पण उद्दिष्ट तुम्हाला म्हणजे सांगितलं नाही काय. उद्दिष्ट माझं एवढंच आहे, कंपनीचं असेल, गटाचं असेल किंवा वैयक्तिक मी BA-MS ॲग्री होऊन या क्षेत्रात पोचलेलो आहे. तर माझ्या शिक्षणाचा पुरेपूर वापर होऊन एक कॉर्पोरेट शेतकरी, कमर्शियल बेसचा शेतकरी तयार होणं, एक आता जे नवीन उद्योजक असतील, म्हणजे तरुण वर्ग असेल, तर घरच्यांनी शेती करायला सांगितले म्हणून शेती करणं ह्याच्यापेक्षा एक व्यावसायिक शेती जर त्यांनी केली तर नक्की ह्याचा बेनिफिट होईल. आणि त्यासाठी आम्ही आमच्या कंपनीची उद्दिष्ट ठेवलेली आहेत की तुम्ही वनरूफ सोल्युशन आम्ही देतो. त्यासाठी कंपनीचे आपण डिपार्टमेंट पाडण्यात, इनपुट सप्लाय करणारं एक डिपार्टमेंट, आमचे लायसन्स सगळे आहेत. मग लायसन थ्रू बाबा खत बियाणे सगळी औषधं सगळी काय जे लागेल ते देण्यासाठी आपलं एक डिपार्टमेंट आहे. त्याचं अकाउंटिंग म्हणजे फायनान्स ह्या सगळ्या मॅनेज करण्यासाठी आपलं एक डिपार्टमेंट आहे. मग जशी एखादी मोठी कंपनी जशी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज काम करते त्या पद्धतीनं आपली शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी वाईज काम करून या लोकांना पूर्णपणे शाश्वत शेतीकडं, एक हमी भावाची शेती, एक फिक्स उत्पन्नाची शेती करायला प्रोत्साहित करणार आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही उद्दिष्ट ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं तर त्यांचा माल त्यांना इनपुट्स पुरवणे, जे त्यांना त्यांच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये जर इनपुटचा दर कमी झाला तर ॲटोमॅटिकली फायद्यात वाढ होणार आहे. मग त्या पद्धतीनं त्यांना इनपुट पुरवणे, इनपुट पुरवल्यानंतर त्यांना त्या सगळ्या प्रोडक्शनसाठी म्हणजे प्रात्यक्षिकासाठी, उत्पादनासाठी सर्व माहिती पुरवणे, त्याच्यानंतर त्यांचा निघालेला माल खरेदी करणे, याच्यावर प्राथमिक प्रोसेस करणे कंपनीद्वारा. आणि ती प्राथमिक प्रोसेस केल्यानंतर त्याला मार्केट आपल्या ब्रँडनं, आपल्या नावानं विक्री करणे, की जेणेकरून ह्याच्यातले सगळे जे काय आहेत मोस्टली जिथं उदाहरणार्थ एक 4 ते 5 मिडलमॅन आहेत ते कमी करून 1 ते 2च ठेवणे आणि पूर्णपणे डायरेक्ट कंझ्युमर असा शेतीमाल आपण उत्पादित करून सप्लाय करणे हे आपलं मेन उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट आहेत. आणखी व्यवसायात डेव्हलपमेंटसाठी आणखी काय तुमच्या ज्या संकल्पना काय आहेत का त्या 10 वर्षातल्या पुढच्या? यामध्ये पुढील आम्ही आता कंपनी थ्रू क्लिनिंग ग्रीनचं युनिट असेल, कोल्ड स्टोरेज असेल, ह्या भविष्यातल्या आमच्या योजना आम्ही राबवत आहोत. की शेतकऱ्याला काही म्हणजे आम्ही केलेल्या अभ्यासानुसार आपला पुणे ते कोल्हापूर हा NH4 हायवे जो आहे आणि त्या हायवेच्या 30 किलोमीटर पूर्व पश्चिम जर आपण गेलात तर बऱ्यापैकी व्हेरिएशन म्हणजे वेगवेगळी क्रॉपिंग पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे असं पर्टिक्युलर एका क्रॉपवर काम आपल्या इथं होणं हे थोडंसं कठीण जाईल किंवा 100% जाणार आहे. कारण काय आहे, उदाहरण घेतलं तर आज आमचं गाव पेरले या ठिकाणी असेल NH4 पासून 3 किलोमीटरवरती आहे, परंतु इथूनच समजा तुम्ही 8-9 किलोमीटर ती कारखाना म्हणजे सह्याद्री कारखान्याच्या जवळपास कोपर्ड्यात आला तर तिथं तुम्हाला टोमॅटो जास्त प्रमाणात आहे, भात जास्त प्रमाणात मिळू शकतो. तिथूनच तुम्ही सरळ थोडंसं 20-30 किलोमीटर पुढे गेला तर थोडासा ड्राय एरिया चालू झाला की ज्वारी तुम्हाला चांगल्या प्रमाणात मिळू शकते. मग आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे काही सभासद आहेत या सभासदांनी हे मल्टिपल क्रॉपिंग उत्पादित करत असल्यामुळं, विविध पिकं घेत असल्यामुळं त्यांच्या निघालेल्या कोणत्याही पिकाला आमच्याकडे मार्केट उपलब्ध व्हावं आणि आम्हाला त्याच्यावर प्रोसेस करून पुढं कंझ्युमरला डायरेक्ट देण्यात यावं यासाठी भविष्यात आम्ही क्लिनिंग ग्रीनिंगचं युनिट, त्याचबरोबर कोल्ड स्टोरेजचं युनिट हे उभारण्याचं आमचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आणि आता निघालेल्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे कोणतंही पीक होऊ द्या त्याच्यावर कमीत कमी प्राथमिक प्रक्रिया आणि त्याच्यानंतरची एक सेकंडरी प्रक्रिया अशा पद्धतीनं करून आपण ते डायरेक्ट ग्राहकाला कसं देता येईल आपल्या ब्रँडनं, याच्यावर आमचं पूर्णपणे उद्दिष्ट आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि भविष्यात नक्की
या पुढील तुम्ही म्हटल्याप्रमाणे 10 वर्षात आम्ही शेतकऱ्याचा कोणताही माल निघाला, काहीही उत्पादित केलं तरी ते खरेदी करून त्याच्यावर हमी भाव देऊन त्याच्यावर प्रोसेस करून आमच्या ब्रँडनं विक्री करायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. शेवटचा प्रश्न, भोसले साहेब, तुम्ही जी एक तरुण व्यावसायिक म्हणून शेती करता आणि व्यावसायिक म्हणून सक्सेस झालेलेच आहात, आजच्या तरुण पिढीनं शेतीकडं कशा पद्धतीने बघावं आणि कसा व्यावसायिक शेती करावी, शेवटचा सल्ला तुम्ही काय द्याल? मी एकच सांगतो, म्हणजे मगाशी थोडं बोलण्याच्या ओघात बोलून गेलो असेल, शेतकऱ्यांनी शेती ही पूर्णपणे कमर्शियल कॉर्पोरेट लेवलनं शेती केली पाहिजे. म्हणजे भले तुम्ही समूहानं करू नका, परंतु समूहानं केलेल्याचा फायदा एवढाच होतो की तुम्हाला जी काही बल्क क्वांटिटीमध्ये खरेदी असेल किंवा बल्क क्वांटिटीमध्ये मार्केटिंग असेल, यामध्ये तुम्हाला बेनिफिट होतो. तर नवीन उद्योजक असतील, तरुण असतील, जे शेतीकडे वळायची इच्छुक आहेत, बऱ्यापैकी आता शेतीकडे वळण्याचं थोडंसं प्रमाण वाढलं आहे. कारण असं वाटतं की कोरोनाच्या काळात सगळं बंद पडलं परंतु शेती बंद नाही पडली, म्हणून काही लोक शेतीकडे आली. म्हणजे आमच्याकडे उदाहरणं आहेत, काही मुंबईतली लोकं आली आणि इथं येऊन सुट्टीच्या वेळी आलं केलं, कुठं काय केलं. परंतु मी एकच सांगतो की पूर्णपणे कमर्शियल व्ह्यू ठेवा. नोकरी जशी करता तुम्ही गेल्यानंतर बाबा फिक्स आपण केल्यानंतर ही गोष्ट करायला लागते, त्या पद्धतीनं हे पीक असेल, कोणतंही पीक असेल तर ते पूर्णपणे तुम्ही कमर्शियल विजन ठेवून तुम्ही यामध्ये या. कमर्शियल विजन जोपर्यंत तुम्ही त्या क्रॉपिंग पॅटर्नमध्ये तुम्ही राबवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये फायदा दिसणार नाही, आणि फायदा दिसल्याशिवाय तुम्हाला त्याच्यामध्ये उत्साह वाढणार नाही किंवा आनंद मिळणार नाही. कारण शेवटी सगळी गोष्ट करतात ते काहीतरी ह्यातनं आपल्याला मिळावं ह्या दृष्टीनं करतात, आणि जर काहीतरी मिळवायचं असेल तर ते नियोजनबद्ध मिळवलं पाहिजे. काही आडवं तिडवं करून कुठल्या गोष्टी मिळत नाहीत. कारण काय होतं की शेजाऱ्यानं 10 पोती टाकली म्हणून आपण 10 पोती टाकायची गरज नाही. त्याच्यासाठी पहिली माती परीक्षणापासून जर आपण पूर्णपणे जर त्यामध्ये उतरलो तर आपलं 3 पोत्यात देखील पीक येऊ शकतं शेजाऱ्या एवढं. हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन शेतीकडे उतरा. शेती खरोखर तुम्हाला बुडवत नाही, घातलंय ते नक्कीच देते, हे माझा अनुभव आहे. म्हणून मी पूर्ण वेळ शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतो आहे. आणि बरेच जण म्हणलेत की शेतीमध्ये शिक्षण घेऊन म्हणजे MS ॲग्री होऊन, म्हणजे आमच्या 87 मुलांमध्ये मीच असा आहे की जे प्रॉपर शिक्षण घेऊन त्याच क्षेत्रात मी काहीतरी करतो आहे. बाकीची इंजिनियर होऊन काहीतरी वेगळं करतात, डॉक्टर होऊन काहीतरी वेगळं करतात. तर मला एक म्हणजे हे आहे की 100% शेतीत फायदा आहे. तुम्ही कमर्शियल बेसने शेती करा. तर हे होते विजयसिंह भोसले, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पेरले यासारख्या छोट्याशा गावामध्ये खरं तर व्यावसायिक शेती कशी करावी याचा आदर्श विजयसिंह भोसले यांनी सर्व तरुणांच्या समोर आणि सर्वांच्या समोर ठेवलेला आहे. भोसले साहेब, तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारल्यात, धन्यवाद.